विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये संतांचं बोलणं असं आहे बरं का, की दुसऱ्याच्या हृदयातली संवेदनशीलता, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख ज्याला कळतं असं अंतःकरण आहे संतांचं. त्यामुळे बोलणं लागणार नाही, टोचणार नाही. तुम्हाला मला असं बोलायला जमतं का? नाही म्हणताय ना? नाही जमत. मान्य करताय हे मोठेपण आहे आपलं. आम्हाला असं जमत नाही. कसं बोलावं, कशी आचारसंहिता सांगितली संतांनी बघा तुम्हाला. आमच्या बोलण्यामध्ये विठ्ठल असावा, आमच्या चालण्यामध्ये विठ्ठल असावा, आमच्या प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक कर्म त्याला अर्पण करावं. यद भयात वाती वातो यम सूर्यस्तपती यद भयात वर्षत इंद्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति पंचमहा. सगळंच जर त्याच्या सत्तेने चाललंय तर आम्ही कोण? म्हणून आमच्या प्रत्येक कर्मात भगवंत असावा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. की गोड सेवा करतायत अनेक वर्षांपासून, खूप लहानपणापासून हे वाद्य त्यांच्या हातात आहे बरं का. भगवंताची कृपा असल्याशिवाय या निर्जीव चांबड्यातनं तुमच्या माझ्या हृदयाला हेलावून टाकणारा आवाज निघणार नाही. प्रचंड मोठी तपश्चर्या, साधना आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असतात म्हणून हे घडतं. येथे पाहिजे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामुळे असं बोलणं आमचं असावं. संतांचं बोलणं जसं आहे, ओलावा वचना जयांची ऐसियांचा संग देई नारायणा. संध्याकाळ झाली, घरामध्ये कुणी आलं, समजा कुणी येतंय घरामध्ये, तर घरातल्या गृहलक्ष्मीने कसं स्वागत केलं पाहिजे हो? या बसा. आमच्याकडे पुण्यात तर घेणार का विचारतात, चहा घेणार का, पाणी सुद्धा घेणार का असं विचारतात. पण असं नाही आपल्याकडे, होय की नाही? छान आदरातिथ्य आपण करतो. सानंदम सदनम सुताश्च सुदी हा कांता मृदू भाषिणी असं गृहस्थाश्रमाचं सांगितलंय वर्णन. कसा असावा गृहस्थाश्रम? नाही तर मग या आणि बसा आणि हे गिळा असं जर म्हटलं तर येणारा माणूस 10 वेळा विचार करेल, हिच्या घरात जाऊ का मागं फिरू. कसं बोलायचं? ओलावा वचना जयांची. माझ्या बोलण्यानी समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. हे नामदेवांचं सांगणं, हे तुकोबांचं सांगणं आहे. संतांचं बोलणं असं होतं, ऐसियांचा संग देई नारायणा. ज्यांचा संग तुकोबराय मागतात ते संत, त्यांच्या संगाने काय होतं? जीवनमुक्त अवस्थेला आम्ही पोहोचू शकतो. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी जीवनमुक्तीचा क्रम सांगितलाय. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. ज्याला जीवनमुक्त अवस्थेला पोहोचायचंय त्यांनी निश्चल असावं, ज्याला निश्चल व्हायचंय त्यांनी निस्संग व्हावं, ज्याला निस्संग व्हायचंय त्यांनी निर्मोही व्हावं, आणि ज्याला निर्मोही व्हायचंय त्याने सत्संग करावा. विठ्ठल म्हणे संतांचा संग करायला सांगितलं. अमृतासारख्या जीवनाच्या लोकांच्या सहवासात राहायला शिकवलं. मग म्हटले ती माणसं ओळखायची कशी काय? सूर्याचेही चित्र काढो पाहे, परी प्रकाशाचे अंग आणिता नये. मोठ्या जगप्रसिद्ध चित्रकारांनी छान सूर्याचं चित्र, पोर्ट्रेट तयार केलं. मोठ्या कॅनव्हास वरती मोठा सूर्य त्यांनी रेखाटला आणि घरामध्ये ठेवून दिलं चित्र. जागे आहेत का आपण सगळे? लक्ष द्या जरा, छान ऐका बरं का. लक्ष देऊन ऐकलं की कळणार आहे. मोठं सूर्याचं चित्र घरामध्ये आणून ठेवलं आणि अचानक लाईट गेले. कुणीतरी म्हणाला, अरे ते चित्र काढले ते आणा ना, म्हणजे लाईट प्रकाश येईल. तस संन्यासाचे सोंग संपादिता, चांग परिवैराग्याचे अंग आणिता नये. सूर्याचं चित्र आम्हाला प्रकाश देणार आहे का? तसं म्हणाले, साधूचं संन्यासाचं सोंग करून साधू बनता येईल का? तुकोबराय म्हणतात, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली. महाराज म्हणले, हाती तमाखूची नळी, भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. असे म्हणले कलियुगात संत. मग आता संतांना ओळखायचं कसं? ज्यांचा संग करायचंय ते संत. भगवी कपडे, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे अंगावर, असा सगळा वेश असेल तर त्याला संत म्हणायचं का? प्रश्न आहे. मग ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य काय आहे? गळा माळ शोभे, गळ्यात माळ आहे. आता पुढचं पथ्य आत्मरूप शांती.
गळ्यात माळे आणि वास्कन याच्या अंगावर, त्याच्यावर वास्कन ओरडायचं. तुला काही जमत नाही, टाळ खाली ठेव. म्हणून तरुण मंडळींना काय म्हणायचं, डिमोटिवेट करायचं. असं जरा मधनच मराठी बोललं की लोकांना बरं असतं. लोकांना असं वाटतं कीर्तनकार काही बॅकवर्ड नाही, थोडंफार जमतंय त्यांना. कशाला आम्ही एखाद्याच्या अंतःकरणाला का आम्ही दुखवायचं, मला सांगा बरं. गळा माळ शोभे, पहिलं पथ्य आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचं पहिलं पथ्य आत्मरूप शांती. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. किती शांततेत आणि समाधानात जीवन आम्हाला जगावं लागेल. आम्ही थांबायलाच तयार नाही हो. इतकी वखवक 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 आधुनिक सुखाच्या साधनांनी आमची वखवक वाढवली आहे. दुसऱ्याचं सुख आम्ही बघू शकत नाही, स्वतःचं सुख दुःख आम्हाला सुख पचत नाही. आम्ही सतत हैराण, सतत ग्रासलेले, सतत निराशेत आहोत. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला ठेवलाय, काहींनी तर स्वीज मध्ये नेऊन ठेवलाय. उष्ट्या हाताने कावळा नाही कधी हाकलला, ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार केला. माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हटलं, आम्ही हे घरची माझे विश्व म्हणून बसलो. आणि माझी पोरं, माझी बायको, माझं घर, माझं दार, माझी जमीन, माझा जुमला, माझा बंगला, माझी गाडी, बास. या पलीकडं मला कुणाचं घेणं नाही आणि क्या बात आहे. हे असं आमचं जगणं आहे की नाही. मग आमचं जगणं आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. हे असं जगणं माझ्या तुमच्या आमच्या वाट्याला येतं. ते येऊ नये ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबराई म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जय. आणि दुस्संग मिळाला, दुर्जनांचा संग केला. म्हणून पुराणात, इतिहासात, संत चरित्रांमध्ये हजारो उदाहरणं आपल्याला सापडतील की जीवनाचं कसं नुकसान झालं. म्हणून संग करायचा आहे तो संतांचा करायचा आहे. काय पथ्य आहे? आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही ढळू टाळ हाती. टिळा कपाळाला लावलाय, कुठला आहे शब्द वापरला? टिळा विरक्तीचा. आणि विरक्त अवस्था, तुकोबरायांचा अभंग आपण घेतलाय, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तुकोबराय. सगळं सोडलं, सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. राका कुंभार नावाचे एक संत होते. राकांनी काय करावं, पांडुरंगाची इतकी भक्ती केली, मांजर पाळली होती घरामध्ये. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला एकदा. आणि राका कुंभार पांडुरंगाची अनंत निस्सीम भक्ती करणारे. राका, बंका आणि वंका असं नाव, बायकोचं नाव बंका. आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी एक भट्टी असते. त्या भट्टीला काय म्हणतात? वा वा, आपल्याला माहितीये. म्हणजे आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही बरं का. त्या भट्टीला आवा म्हणायचं. आणि त्या भट्टीमध्ये मडकी भाजायचं काम सुरू असतं. भट्टी आणि आता ओली मडकी करून ठेवलेली, आज भट्टी पेटणार होती. आणि त्या एका ओल्या मडक्यामध्ये एक मांजरीचं, ती मांजर जाऊन बसली, व्यायली ती तिथं. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला. आणि तिनं ती 5ची पिल्लं, आता मांजर आपल्याला माहिती अशी तोंडात धरते है की नाही. आणि पिल्लांना सुरक्षित जागी मुक्काम बदलत असते त्यांचा. त्या मडक्यात तिने ती पिल्लं ठेवली होती, ती गेली निघून. आणि या राकानी बरोबर ते कच्चं ओलं मडकं उचललं ज्याच्यात पिल्लं होती, आणि ते मडकं भट्टीत गेलं. भट्टी पेटली, धूर घरातनं बाहेर निघायला लागला. आणि या मांजरीला कळालं, प्राण्यांना सुद्धा कळतं बरं का, की भट्टीत घरातनं धूर येतोय, भट्टी पेटली, मडक्यात माझी पिल्लं आहेत. धावली, येरझाऱ्या घालायला लागली, त्या आगीच्या दिशेनं झेप घ्यायला लागली, राकाचे पाय चाटायला लागली, माझी लेकरं त्या भट्टीत आहेत म्हणून. आणि मालकाला प्राण्याची भाषा कळते, काळजात चर्र झालं. बायकोला विचारलं, अगं हिची पिल्लं होती का मडक्यात? नाही जी, मला नाही ठाव. पोरीला विचारलं, तुला ठाऊक आहे का या मडक्यात हिची पिल्लं होती का? ती म्हणली, नाही बाबा, मला नाही ठाव. आणि अंतःकरणात धस्स झालं. पांडुरंगा, परमात्म्या, आजपर्यंत तुझ्या सेवेत कधी खंड नाही पडू दिला. मी जर खरा तुझा निस्सीम भक्त असेल तर या आगीत गेलेली ही मांजरीची 5ही पिल्लं जिवंत बाहेर निघू देत. मायलेकरांची ताटातूट करू नकोस पांडुरंगा, करू नकोस. भगवंताला हात जोडून प्रार्थना करावी, मायलेकरांची ताटातूट करू नकोस. आणि प्रण केला, प्रतिज्ञा केली, म्हणाले, पांडुरंगा, जर मांजरीची पिल्लं जिवंत आगीतनं बाहेर निघाली ना, तर घरादारावर तुळशीपत्र ठेवीन, बाहेर पडेन आणि तुझ्या नामात पंढरपुरात येऊन राहीन. म्हणले
याला म्हणायचं निर्धार जो संतांकडे आहे. सगळं सोडून येऊन राहीन म्हणाले तुझ्याकडे. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस उपोषण, अन्न पाण्याचा थेंब नाही, आगीजवळ बसून राहिलेत, भट्टी विजली नाही. आणि 3ऱ्या दिवसानंतर सगळी भाजकी मडकी बाहेर यायला लागली. मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात माझं पिल्लू आहे. ती धावा घ्यायला लागली आगीच्या दिशेने. राकाने मडकं बाजूला काढलं आणि श्रोते हो, भगवंताची लीला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. सकल जीवांचा करीतो संभाळ, तुझं मुख लिहिलं ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा परमात्मा भट्टीतनं मडकं जसं बाजूला निघालं, ती मांजरीची पिल्लं 1 2 3 4 5 तुरु 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 धावायला लागली. आणि असा अधिकार होता म्हणून आगीत निघालेली, भट्टीत गेलेली मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर आली. हे संतत्वाचं उदाहरण आहे. काय असते तितिक्षा, काय असतो हक्क भगवंतावरचा आपला, काय असतो निर्धार, काय वचनाला धार आहे राका कुंभारांच्या. आणि अशा राकांनी भगवंताला दिलेल्या वचनानुसार घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. खरा वारकरी, खरा जातिवंत भक्त संत तो आहे. काय समाधान असावं बघा. म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जया जिया. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे त्यांचा संग मला दे. आणि भगवंता असे संत ओळखायचे कसे रे? काय असतो त्यांचा आहार, काय असतो त्यांचा विचार? 3रं चरण म्हणा. अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची हे. महाराज म्हणाले वेल अमृताची आहे. वेल अमृताची असेल तर फळ ही अमृताचंच येणार आहे. वेल विषाची असेल तर फळ ही विष समान आहे. म्हणून अमृत स्वरूप असलेल्या संतांना तुकोबरायांनी त्या संतांचा गौरव केला. या अभंगामध्ये संतांचं महात्म्य सांगितलं आणि त्यांचा संग करा असा उपदेशही केला. पांडुरंगाकडे ते मागणंही मागितलं की अशा संतांचा संग मला दे. मग अमृताचं जीवन काय असतं? ज्ञानोबान रायांपासून निळोबा रायांपर्यंतची सगळी परंपरा अमृता समान जीवन ही मंडळी जगली की ज्यांनी स्वतःच्या प्रकाशाने जगाला शीतलता दिली. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय मागणं होतं? विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्रत्येकाला ज्याला जे हवंय ते मिळू दे. ज्ञानोबरायांचं जीवन अमृतासारखं आहे, अमृतासारखं आहे. जगाने काय दिलं हो? फक्त हाल अपेष्टा निंदा अपमान छळ संन्यासाची पोरं म्हणून हिणवणूक केली नुसती. पण जगाला काय दिलं? अमृताची संजीवनी दिली. विषप्राशन केलं समाजाकडून होणाऱ्या निंदेचं आणि 12व्या शतकात चूळ भरली अमृताची. सगळ्या जगाला अमृताची सुधा दिली. आणि अशा ज्ञानोबांना समाजाने आज सोहळे निघाले, आज दिंड्या निघाल्या, पण त्या काळी म्हणून आज आम्हाला सावध व्हावं लागेल. आजही आजच्या समाजामध्ये अमृता समान असलेल्या संतांच्या चरित्रावर चारित्र्यावर चिखलफेक करणारी आजही काही करंटी माणसं समाजामध्ये आजूबाजूला आहेत की नाही? आम्हाला जागं व्हावं लागेल. दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते. सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतं, दुर्जनांचे कार्यक्रम कामं चालू राहतात. म्हणून म्हटलं आपला आवाज कमी पडतोय. ज्यावेळी गजराचा, ज्यावेळी नामस्मरणाची अपेक्षा आहे त्यावेळी वाजू की नको, वाजू की नको, वाजू की नको असं नाही करायचं. खणखण टाळीचा आवाज, खणखण मुखातला आवाज आलाच पाहिजे. विठाला 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 विठाला. मी तर म्हणते आपला आवाज अयोध्येत गेला पाहिजे. थेट उगिलेवाडी ते अयोध्या जाईल का? हो म्हणा. जमेल का? राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. सगळ्या जय जयकार आपण नाही करत, नुसतं जय म्हणतो. सगळं बाकीचं तुम्ही म्हणा, आम्ही फक्त जय म्हणतो. नको त्यांचे जय जयकार निवडणूक आली की करतो की नाही? मग देवाचा सगळा जय जयकार करायचा. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. आणि ते नुसतं राम मंदिर नाही बरं का, भारतीय समाजामध्ये भारतीय संस्कृतीच्या उच्च स्थानी ललामभूत सगळ्या जगाला गौरव वाटेल असं राष्ट्र मंदिर उभारणीचं काम सुरू आहे. आम्ही त्याचे एक साक्षीदार आहोत. यासाठी स्वतःला भाग्यवान समजा. आम्ही या पिढीत आहोत, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत की खूप मोठं राष्ट्र मंदिर आज सुरू उभं राहतंय.
आम्ही भाग्यवान आहोत, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सहस्त्र जन्मा ओळखीचे एक वेळ मुखासे यावं या माऊली म्हणते. हजारो जन्मांची पुण्याई लागते भगवत नाम एकदा मुखात यायला. तुमचं माझं भाग्य म्हणून आपण आज इथे आहोत श्रोते हो. ज्ञानोबारायांचं अमृतासारखं जीवन आहे. ज्ञानोबा तुकोबारायांचं, नामदेव महाराजांचं ज्ञान नाम एकत्र आलं म्हणून भागवत धर्माची पताका निर्माण झाली. धर्माची पताका आहे बरं का, झेंडा पक्षाचा असतो, धर्माचा झेंडा नाही. ज्ञानाचं नामाचं टोक, भक्तीचा दांडा, आणि अशी भागवत धर्म परंपरा या मंडळींनी सुरू केली. धर्माची इमारत उभी राहिली. माऊलींनी पाया रचला, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. काय आनंद आहे बघा. इतक्या हजारो शेकडो वर्षांमध्ये या धर्म मंदिरावर अनेक आक्रमण झाली, खूप आक्रमण झाली बरं. अनेक परकीयांनी येऊन इथल्या या धर्म मंदिराच्या भिंतींना तडे पोहोचवण्याचं काम केलंय. अनेक स्वाऱ्या झाल्या, अनेक आक्रमण झाली. 16व्या शतकात तर यवनांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता. लढाया कुणाच्याही असो, स्वाऱ्या कुणाच्याही असो, पण घरदार जळून राख व्हायची ती मराठी माणसाची. अन्याय अत्याचार व्हायचा तो मराठी मुलखाचा. जाळपोळ लुटालूट नव्हे, आपल्याच घरातल्या बाया माणसांची अब्रू लुटताना डोळ्या देखत बघण्या पलीकडे दुसरा इलाज आणि पर्याय उरला नव्हता. अशी भयान भीषण अवस्था. आणि या धर्म मंदिरावर अनेक प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या ज्ञानोबा माऊलींनी 12व्या शतकामध्ये स्थापन केलेलं धर्म मंदिर आज तुमच्या माझ्या मनात आहे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्या चिऱ्याला सुद्धा तडा नाही गेला. लाखो वारकरी आजही पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या करतात. का? ते मंदिर तुमच्या माझ्या मनात आहे हो. ज्ञानोबा तुकोबा हे रसायन झालंय आमच्या जगण्याचं, हा मंत्र झालाय आमच्या जीवनाचा. समाजाने अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा देऊन सुद्धा जगाला अमृत दिलं. भगवान शिवांनी समाजाकडून होणारा सगळा निंदेचा ओघ पचवला. समुद्र मंथनातनं निघालेला हलाहल स्वतः प्राशन केलं आणि जगाला अमृताची सुधा दिली, संजीवन दिलं. एवढंच नाही तर आमचे नामदेव महाराज, तुकोबा, एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाची सनाथ परंपरा करण्याचं काम, क्रांतिकारक काम नाथांनी केलंय. म्हणून या सगळ्या मंडळींना जगाने निंदाच दिली पण अमृतासारखं काम केलं. म्हणून तुकोबाराय संतांना उपमा देतात अमृताची. बर म्हणाले, वेल अमृताची असेल तर फळ अमृताचं जन्माला येईल. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये 2 दिवसांनी त्यांची जयंती आहे म्हणून मला मोह आवरत नाही. असं एक अमृताचं फळ एका वेलीने जन्माला घातलं. एक शककर्ता राजा महाराष्ट्राच्या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहावली नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वप्न पाहिलं होतं आणि त्याला विचारलं, बोल राज्य स्थापन करशील का? आज तुमच्या माझ्या घरातली 5 वर्षाची पोरं आठवून बघा जरा. आणि 5व्या वर्षी दिव्य स्वप्न बघायला शिकवलं कुणी? आईने. म्हणून मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे बरं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. आईने दिव्य स्वप्न बघितलं लेकराच्या डोळ्यात नव्हे, पोटात असतानाच, गर्भात असतानाच त्याला म्हणायची, ये बाळा, आजूबाजूला 400 वर्षांचा गुलामीचा अंधकार पसरलाय आणि तो तुला दूर करायचाय. गुलामीच्या शृंखला, साखळ्या तोडून टाकायचे, बोल येशील? तेव्हा ते बाळ असं गर्भातच मुठी आवळत होतं. आणि आई बाळाला सांगत होती, ये, आल्यानंतर सगळा अंधार आहे. पण एखाद्या छोट्याशा ज्योतीने ठरवलं जळायचं तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट पराभव करता येतो. माझ्या राजा जळण्याच्या तयारीने ये म्हणायची, जळण्याच्या तयारीने ये. कारण आल्यानंतर सगळा गुलामीचा अंधकार आहे. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. देवळातला देव सुरक्षित नव्हता, वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही, तरुणांचा पराक्रम नाही, स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, काहीच सुरक्षित नव्हतं महाराष्ट्रात. आपल्याला स्वतःची बाजू नव्हती, स्वतःचं सिंहासन नव्हतं. का?
कारण आम्ही विचार करायला तयार नव्हतो. आमची मनगट मुरदाड झालेल्या अवस्थेमध्ये, इतरांची गुलामगिरी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानणारी आम्ही सगळी मंडळी. आणि अशा वेळी एका मातेने, एका अमृताच्या वेणीने आपल्या गर्भातल्या बाळाला सांगावं की तू ये आणि इथे येऊन काय कर, खऱ्या अर्थी पारतंत्र्य दूर कर, गुलामीच्या शृंखला तडातड तोडून टाक आणि महाराष्ट्रात न्यायाची, नीतीची, साम्राज्याची स्थापना कर, स्वराज्य स्थापन कर. जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती. शिवाई देवीचा कृपाशीर्वाद, शिवाजी नाव ठेवलं. शिस्त वा वात्सल्य, जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना जन्म देणारी, शिक्षण देणारी जिजा माता, जिजाई नाव आईचं. काय नाव होती हो? जी जिद्द, ज्या जाज्वल्य, देशप्रेम आणि ईश्वर निष्ठा यांचा त्रिवेणी संगम ती जिजाई माऊली. म्हणून म्हटलं नावामध्ये सुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे बरं. आज आपण पुण्याला आलात ना आमच्या, तर बालगंधर्व रंगमंदिरासमोर झाशीच्या राणीचा पुतळा आहे, बघितला असेल कित्येकांनी. अशी झाशीची, मेरी झाशी नाही दूंगी म्हणून अशा घोड्यांनी दोन्ही टापावरती उचललेल्या, पाठीमागे त्या दामोदराला बांधलेल्या, हातामध्ये समशेर, अशी राणी उभी आहे. आणि ती राणी उभी आहे बालगंधर्व रंगमंदिरासमोर. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस खूप मोठे नाट्यकर्मी होऊन गेले. त्यांनी स्त्री पात्रामध्ये काही भूमिका केल्या. ते बालगंधर्व, ज्यांनी पुरुष असून स्त्रीनी कसं असावं ते शिकवलं, ते बालगंधर्व. आणि ही झाशीची राणी, ज्यांनी स्त्री असून पुरुषांनी कसा पराक्रम करावा हे शिकवलं, ती झाशीची राणी. हे अत्रे म्हणायचे बरं का. हे दोघं समोरासमोर आहेत, ही पुणेकरांची खासियत आहे. याला म्हणायचं पुणेकर. विठ्ठल विठ्ठल आमच्या तुकोबरायांचं जीवन अमृतासारखं, अमृतासारखं. अमृताच्या वेलीने अमृताच्या फळाला जन्म द्यावा आणि त्या फळावरती योग्य संस्कार करावेत, असं अमृतमय जीवन. 5व्या वर्षी त्याला सांगितलं, बोल राजा, करशील का स्वराज्य स्थापन? त्यांनी सांगितलं, हो आऊसाहेब, आपली इच्छा आणि आपला आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. असं सुंदर राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, इतकं सुंदर भक्ती आणि शक्तीचा संगम आम्ही महाराष्ट्रामध्ये झालेला पाहिला श्रोते हो. संत श्रेष्ठ तुकोबरायांनी अत्यंत गोड असं भक्तीचं ज्ञान, त्याचबरोबर शक्तीचं ज्ञान. विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला, त्यावेळी छत्रपती तुकोबरायांची भेट होताच तुकोबराय सांगतात, राजा, विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजार असे काम, अधमाशी तो अधम. अरे वेड्या, आपल्याच देवतांना फोडणारा अफजल खान, त्याला तू शिल्लक नाही ठेवायचं. पाया झाला नारू, तेथे बिबव्याचे काम. आणि असं अमृतासारखं जीवन घडवण्यामध्ये या सगळ्या महापुरुषांचा वाटा होता. जिजाई माऊली आपल्या राजाला घडवते. आपल्या 19व्या शतकामध्ये अजून एक नाव, अमृतासारखं जीवन, त्यांना योद्धा संन्यासी असा पुरस्कार दिला जगाने. काय म्हटलं? खूप लक्ष देऊन ऐका. मला माहितीये तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकल्यासारखं वाटत असेल, पण हे ऐकणं गरजेचं आहे. मला सांगा, कीर्तनामध्ये आपण प्रपंचामध्ये सासू असते की नाही? तो सासूरवास असतो का? आता तुमच्या आवडीचा विषय निघाला की कशा कळ्या खुलल्या बघा. ही सवय आहे तुम्हाला ऐकायची. मी करू काय? माझी पंचायत आहे की तुम्हाला सासू, सासरा, दीर, भाऊजाई, नणंद हेच कीर्तनात जर ऐकायचं असेल तर घरात पण तेच आहे. मग हे इथं परत तेच कशाला ऐकायचं? कीर्तनामध्ये भक्ती हे कीर्तनाचं बेसमेंट आहे बरं का. म्हणून माफ करा, माझ्याकडून जर सासू सुनाच्या गप्पा ऐकायच्या असतील तर त्या तुम्हाला मिळणार नाहीत. परत नाही बोलवलं तरी चालेल. विठ्ठल कीर्तनामध्ये सासू कशाला पाहिजे? कीर्तनात सून कशाला पाहिजे? कीर्तनात फक्त देव आणि भक्त. हा, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान. देवुनी निराळा, देवुनी निराळा,
भक्त परा सुखाचा सोहळा भक्त परा सुखाचा सोहळा. काय म्हणलं तुकोबाची कांता सांगे लोकापाशी तुकोबाची कांता सांगे लोकापाशी जातो माझा वेडा पंढरीशी 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 जातो माझा वेडा पंढरीशी. सगळे काय म्हणले तुकोबराय अद्वैती तो माझे नाही समाधान ठेवून निराळा राही मज भगवंता मला अद्वैत नको मला द्वैत पाहिजे तू आणि मी तू तिथं उभा आहे मी तुझं कीर्तन ऐकतोय तू तिथं उभा आहे मी तुझं कीर्तन करतेय तू तिथं उभा आहे आम्ही तुझं नाम संकीर्तन करतोय आणि म्हणून म्हटलं भक्ती हा कीर्तनाचा पाया असला पाहिजे सासू सासूनांच्या गोष्टी नाही बरं का. ज्या तुकोबरायांनी आम्हाला संतांना अमृताची उपमा दिली त्या तुकोबरायांचं जीवनचरित्र आठवा. काय म्हणतात महाराज बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं म्हणाले बरं झालं दुष्काळ आला बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं म्हणले मला अशी बायको दिलीस देवा का कारण येता जाता उठता बसता अखंड पांडुरंगाला शिव्यांची लाखोली व्हायची आमची जिजाई माता. वाईट नव्हती बरं अंतःकरणामध्ये प्रचंड प्रेमाचा झरा होता. पती देवाच्या माध्यमातून विश्वदेवाची उपासना करायची अवलामाई. रोज तुकोबराय प्रपंचाकडे लक्ष नाही. दुष्काळात लोक गांजले माणसं परागंदा झाली नवे गुरं ढोरं अन्न पाण्या वाचून मरून गेली आणि अशा वेळी घरामधलं सगळं अन्नधान्य देऊन टाकलं लोकांना. कर्ज खत 14 पोती भरून कर्ज खत होती महाराजांच्या घरात ती सगळी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली आणि रिकामे झाले. संसार तापे तापला तोची परमार्थी भला या न्यायानी सगळं देऊन टाकलं आणि पांडुरंग पांडुरंग करत घरातनं बाहेर पडायचे. एकदा आळंदी एकदा पंढरपूर एकदा पंढरपूर एकदा आळंदी. घरात थांबायला तयार नाही. उरला वेळ भामनाथाचा भामचंद्राचा भोरप्याचा डोंगर डोंगरावर जाऊन बसावं. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासु अखंड नामस्मरण. पण आवलीला चैन पडायचं नाही. ती विचारायची धनी तुम्ही रोज लोकांचं पाय पकडण्यासाठी जातायसा पर माझ्या संसाराची पार धुळधाण झाली त्याच्याकडे वाईस बघा. तुकोबरायांनी म्हणावं आवले अगं जिजे अगं कशा पायी काळजी करतेस अगं ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे नव कशाला चिंता करतेस. तो सगळ्या चिंतांचं हरण करणारा माझा पांडुरंग तिकडे विटेवर उभा आहे तू कशाला चिंता करते. आणि मग घरातली पोरं 4-4 दिवस उपाशी 15-15 दिवस तुकोबराय घरात नाहीत. ही श्रीमंताची लेक होती पण स्वाभिमानी होती. घरात नाही शेजारी कामं करायची दळण कांडण शिवणं टिपणं काय असतील ते. पूर्वीची माणसं गरीब होती पण मनानं श्रीमंत होती. आता मनाची श्रीमंती संपली. पैसा हेच सर्वस्व झालंय आज समाजाचं. मला सांगा सगळ्या जगाची भूक काय आहे सध्या काय आहे. फक्त पैसा सत्ता संपत्ती लौकिक मानमरात प्रतिष्ठा. सगळी मंडळी एवढं जपायसाठी जीवाचं रान करतायत हाडाची काढ करतायत रक्ताचं पाणी. वा वा याला म्हणायचं मग आता तुम्ही जागे आहेत नक्की ना. विठ्ठल विठ्ठल. पण आवलीने प्रपंच असा करावा कुठून तरी जोंधळ आणावं थोडस जात्यामध्ये भरडावं स्वच्छ करून भाकरी बनवाव्यात लेकरा बाळांना खायला बसावं आणि आपला पती परमेश्वर भोरप्याच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसलेल्या तुकोबरायांना 15 दिवसांनी का होईना पण भाकरी पोचवायची. 15 दिवस हिच्या पोटात काही नाही काही नाही काही नाही. अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही. वैशाखाचा महिना रणरणत ऊन आणि ती सगळ्या जगाला सांगायची तुकोबाची कांता तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. तुकोबाची कांता सांगे
जातो माझा वेडा पंढरीशी, 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 जातो माझा वेडा पंढरीशी. सगळ्या गावाला सांगायची माझ्या धन्याला पुरतं येड लागले, त्या कळतोंड्यानी त्याला पार येड करून ठेवलंय. म्हणजे जाता येता गावातला पांडुरंग दिसला की त्याच्याकडे अशी बघायची, तू मला नंतर भेट म्हणायची. तू एकदा माझ्या पुढे ये, नाही तुला चपलानं हाणलं तर नाव नाही सांगायची, असं पांडुरंगाला म्हणायची. पांडुरंग आपला विटेवर उभा कटेवर हात ठेवून म्हणायचा, बाई ग माझी फार इच्छा आहे तुझ्या पुढे यायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही हिंमत होत नाही तुझ्या पुढे यायची. असा पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेव पूजत होती बरं का, भजत होती. त्यामुळे नवऱ्यावर रागवायची, भाळायची आणि सांभाळायची सुद्धा. आणि मग 15 दिवस झाले, आज निघाली भाकरी घेऊन. एका पाटीमध्ये भाकरी घेतली, त्याच्यावर असं कापड झाकलं, ठेचा घेतला, झुणका घेतला, तोंडाला अजिबात पाणी सुटू देऊ नका. छान शेतकऱ्याच्या घरचं जेवण, वा वा. आणि असं तुंबा घेतला, कडू भोपळा, त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि निघाली वाटेनी चालत चालत. वैशाखाचा महिना, पायात चपला नाहीत, दरिद्रता, 18-20 दारिद्र्य, अशी अवस्था घरामध्ये, प्रचंड दरिद्र. आणि गरिबीचं वस्त्र ज्यांनी ओढलंय ना, त्याला आजही समाजात सख्खा भाऊ सुद्धा ओळख देत नाही. पैसेवाला जर समोर ना असला, नातं नसलं तरी त्याला रावसाहेब काकासाहेब म्हणून त्याच्या मागं फिरतील. ही पैशाची किमत आहे. आज होतं ते वस्त्र नेसलं आणि निघाली बरं का वाटेनं चालत चालत चालत. वैशाखाचा महिना, रणरणत ऊन, पायात चप्पल नाही, करवंदीच्या जाळ्या लागल्या भोरप्याच्या डोंगराकडे जातानाच्या. आणि अनाहूतपणे वाटेमध्ये पडलेला एक काटा, त्या काट्यावर गचकन पाय पडला आणि अर्धा वीत लांबीचा काटा टाच फोडून बाहेर आला. भळभळभळ रक्त व्हायला लागलं. मटकन खाली बसली, तुंबा फुटला, पाणी सांडून गेलं, भाकरी मातीत पडली. आणि काट्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना झाली जेव्हा नवऱ्यासाठी आणलेली भाकरी मातीत पडलेली बघितली. पटकन भाकरी घेतली आणि त्याही परिस्थितीत, मेल्या काळतोंड्या, अरे कशापायी माझ्या मागं लागलायस म्हणून पांडुरंगाला शिव्यांची लाखोली. आणि त्या परिस्थितीत, त्याही अवस्थेत भगवंत म्हणतो, आली या आघात निवाराया. आला भगवंत पांडुरंग परमात्मा. वेश बदलला, विटेवरनं खाली उतरले, विचार केला आहे असाच तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो तर आपलं काही खरं नाही म्हणले, म्हणून रूप बदललं. गुराख्याच्या पोराचं रूप घेतलं, काळा दोरा गळ्यात घातला, लंगोट लावली, घुंगराची काठी, कांबळं टाकलं पाठीवर, निघाले तिच्या मागे येऊन उभं राहिले. हाक मारली, माय काय झालं ग? ती म्हणली, मेल्या काळतोंड्या, इतके दिवस या भागात कधी दिसला नाहीस आणि आता कुठून आलायस? तो म्हणला, तू बोलवलं म्हणून आलोय. बरोबर, जास्त बोलू नको म्हणली, माझ्या पायात गेलाय काटा, तुला काढता येतो का? ते हसलेन म्हणले, माय आतापर्यंत कैकांचे काटे काढलेत मी. माझी हिस्ट्री जर वाचशील तर अशा अशांचे काटे काढलेत की त्यांची नावं पुसली इतिहासात. न बोल, काढू का तुझा मुडद्या? बघतो काय, काढ की काटा म्हणून पाय दिला आवलीने. आणि असा पाय घेतला. देव इच्छी रज चरणीची माती, काय भगवंतांच्या अमृत हस्ताचा स्पर्श आवलीच्या पायाला झाला. श्रोते हो, पायातली वेदना संपली, काटा केव्हा निघाला कळलं नाही. पाय झपकन मागे घेतला, भाकरी घेतली. डोक्यात विचार आला, एकच भाकरी आहे, हे खाल्ल्याशिवाय राहणार नाही, ते दिल्याशिवाय राहणार नाही. येडं माहिती होतं स्वभाव. प्रार्थना करावी आई मंगळाईला. आणि आई मंगळाई म्हणजे साक्षात जगदंबा, आदिशक्ती. ती विचार करते, चला आज हिच्या निमित्तानं का होईना आपल्या नवऱ्याला आपल्या हातचं जेवायला मिळतंय. नाहीतर इलेक्शन लागल्यापासून घरी जेवायला तयारच नाही. त्यामुळे तिने, आई मंगळाई म्हणजे आदिशक्ती, सगळी कृपा केली. अशा टम्म टरारा फुगलेल्या भाकऱ्या, ठेचा, झुणका, काय थाट होता. आली तुकोबरायांच्या समोर. तुकोबरायांना आवडीने घास भरवायला लागली. हो, अमृताचं भोजन त्या दिवशी करतायत सगळे. समोर आवली, इकडे तुकोबराय, इकडे अनेकांचा बाप असलेला पंढरीश पांडुरंग, इकडे मंगळाई म्हणजे आदिशक्ती रुक्मिणी माता. प्रत्येक जण एकमेकाला घास भरवतोय, मी नाही तू खा असं म्हणतोय. का? परमात्मा तृप्त होत होता. आवलीच्या आयुष्यामध्ये संग मिळाला. तुकोबरायांचा परिणाम असा झाला की पांडुरंगाची कृपा झाली. नव्हे, पांडुरंग परमात्मा आला. काटा सुद्धा टोचू न देण्याची जबाबदारी तो घेतो. फक्त त्यासाठी काय करावं लागेल? तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीय चरण. ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा
ऐकियाचा संग देई नारायणा ऐकियाचा संग देई नारायणा बोलावा वचना दयादिया बोलावा वचना दयादिया बोलावा वचना दयादिया बोलावा वचना दयादिया ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा बोलावा वचना दयादिया बोलावा वचना दयादिया बोलावा वचना दयादिया बोलावा वचना दयादिया ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जया. राका कुंभार नावाचे एक संत होते. हा? राकांनी काय करावं, पांडुरंगाची इतकी भक्ती केली, मांजर पाळली होती घरामध्ये. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला एकदा. आणि राका कुंभार पांडुरंगाची अनंत निस्सीम भक्ती करणारे. राका, बंका आणि वंका असं नाव, बायकोचं नाव बंका. आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी एक भट्टी असते. त्या भट्टीला काय म्हणतात? वा वा, आपल्याला माहितीये. म्हणजे आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही बरं का. त्या भट्टीला आवा म्हणायचं. आणि त्या भट्टीमध्ये मडकी भाजायचं काम सुरू असतं. भट्टी आणि आता ओली मडकी करून ठेवलेली, आज भट्टी पेटणार होती. आणि त्या एका ओल्या मडक्यामध्ये एक मांजरीचं, ती मांजर जाऊन बसली, व्यायली ती तिथं. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला. आणि तिनं ती 5ची पिल्लं, आता मांजर आपल्याला माहिती अशी तोंडात धरते, है की नाही. आणि पिल्लांना सुरक्षित जागी मुक्काम बदलत असते त्यांचा. त्या मडक्यात तिने ती पिल्लं ठेवली होती आणि ती गेली निघून. आणि या राकानी बरोबर ते कच्चं ओलं मडकं उचललं ज्याच्यात पिल्लं होती आणि ते मडकं भट्टीत गेलं. भट्टी पेटली, धूर घरातनं बाहेर निघायला लागला. आणि या मांजरीला कळालं, प्राण्यांना सुद्धा कळतं बरं का, की भट्टीत घरातनं धूर येतोय, भट्टी पेटली, मडक्यात माझी पिल्लं आहेत. धावली, येरझाऱ्या घालायला लागली, त्या आगीच्या दिशेनं झेप घ्यायला लागली, राकाचे पाय चाटायला लागली, माझी लेकरं त्या भट्टीत आहेत म्हणून. आणि मालकाला प्राण्याची भाषा कळते, काळजात चर्र झालं. बायकोला विचारलं, अगं हिची पिल्लं होती का मडक्यात? नाही जी, मला नाही ठाव. पोरीला विचारलं, तुला ठाऊक आहे का या मडक्यात हिची पिल्लं होती का? ती म्हणली, नाही बाबा, मला नाही ठाव. आणि अंतःकरणात धस्स झालं. पांडुरंगा, परमात्म्या, आजपर्यंत तुझ्या सेवेत कधी खंड नाही पडू दिला. मी जर खरा तुझा निस्सीम भक्त असेल तर या आगीत गेलेली ही मांजरीची 5ही पिल्लं जिवंत बाहेर निघू देत. मायलेकरांची ताटातूट करू नकोस पांडुरंगा, करू नकोस. भगवंताला हात जोडून प्रार्थना करावी, मायलेकरांची ताटातूट करू नकोस. आणि प्रण केला, प्रतिज्ञा केली, म्हणाले, पांडुरंगा, जर मांजरीची पिल्लं जिवंत आगीतनं बाहेर निघाली ना तर घरादारावर तुळशीपत्र ठेवीन, बाहेर पडेन आणि तुझ्या नामात पंढरपुरात येऊन राहीन म्हणले. याला म्हणायचं निर्धार जो संतांकडे आहे. सगळं सोडून येऊन राहीन म्हणाले तुझ्याकडे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस उपोषण, अन्न पाण्याचा थेंब नाही, आगीजवळ बसून राहिलेत, भट्टी विजली नाही. आणि 3ऱ्या दिवसानंतर सगळी भाजकी मडकी बाहेर यायला लागली. मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात माझं पिल्लू आहे. ती धावा घ्यायला लागली आगीच्या दिशेने. राकाने मडकं बाजूला काढलं आणि श्रोते हो, भगवंताची लीला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, सकल जीवांचा करीतो संभाळ, तुझं मुख लिहिलं ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा परमात्मा भट्टीतनं मडकं जसं बाजूला निघालं, ती मांजरीची पिल्लं 1, 2, 3, 4, 5 तुरु 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 धावायला लागली. आणि असा अधिकार होता म्हणून आगीत निघालेली, भट्टीत गेलेली मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर आली. हे संतत्वाचं उदाहरण आहे.
काय असते तितिक्षा, काय असतो हक्क भगवंतावरचा आपला, काय असतो निर्धार, काय वचनाला धार आहे राका कुंभारांच्या. आणि अशा राकांनी भगवंताला दिलेल्या वचनानुसार घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. खरा वारकरी, खरा जातिवंत भक्त संत तो आहे. काय समाधान असावं बघा. म्हणून तुकोबराई म्हणतात, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जया जिया. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे त्यांचा संग मला दे. आणि भगवंता असे संत ओळखायचे कसे रे? काय असतो त्यांचा आहार, काय असतो त्यांचा विचार? तिसरं चरण म्हणा, उत्तम सेवाना शीतळ कंठासी. उत्तम सेवाना शीतळ कंठासी. सेवन शीतळ कंठासी. श्रोते हो, मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये, एवढं माणसाने पक्क लक्षात ठेवावं. जीवो जीवस्य जीवनम ही जंगलची साखळी आहे, हा जंगलचा न्याय आहे. वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाहीये, निसर्गानं ते त्याचं अन्न निर्माण केलंय. पण माणसाचा आहार नाहीये हा, हे आम्हाला कळावं याकरता तुकोबराई उदाहरण देतात. ऐसी यांचा संग देई नारायणा. ते ओळखायचे कसे? म्हणाले, उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिसेवरी. कितीतरी योगी, ध्यानी, तपस्वी धारणा, योग धारणेच्या जोरावरती वायू भक्षण करून राहणारे संत होते. अनेक संतांची उदाहरणं सांगता येतील. रामकृष्ण परमहंस नावाचे स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू होते की ज्यांनी आपल्या शिष्यामध्ये एवढं परिवर्तन घडवलं की त्यांनी विवेकानंद होऊन शिकागोची विश्वधर्म सर्वधर्म परिषद गाजवली, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला दिला. त्याच स्वामी विवेकानंदांचा गुरुजींनी एकदा सांगितलं होतं की म्हणाले, तू परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी एकदा कलकत्त्याला पवनहारी बाबा असे साधू आहेत, संन्यासी आहेत, त्यांची एकदा भेट घे म्हणाले. पण कामाचा व्याप मागे लागला, परदेश दौरे झाले स्वामीजींचे आणि ते ज्यावेळी आले परदेशातनं त्यावेळी लक्षात आलं की आपल्या गुरुदेवांनी सांगितलंय की असे असे बाबा आहेत, साधू आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांची भेट घे. मग ते म्हणले, गुरु आज्ञा आहे, गेलं पाहिजे. ते गेले आणि पवनहारी बाबांच्या आश्रमामध्ये गेले. तिथं गेल्यावर कळलं त्या बाबांनी सुद्धा समाधी घेतली होती, ते भेटले नाही. परिणाम सगळा आश्रम फिरून बघायला लागले. एक विद्यार्थी होता, त्यांचा शिष्य होता, तो त्यांना दाखवत होता आश्रम फिरून बरं का. आणि दाखवत असताना स्वामीजी त्याला म्हणाले, एक प्रसंग सांग म्हणले साधूंचा, पवनहारी बाबांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांग मला. तो म्हणला, सांगतो. काय झालं माहितीये, एक दिवस आमच्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळी चोर शिरला होता आणि साधू आमचे बाबा पवनहारी बाबा झोपले होते दुपारची वामकुक्षी. आता वामकुक्षी ती दुपारचीच असते, वामकुक्षी घेत होते आणि त्यांच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये तो चोर डायरेक्ट त्यांच्या कुटीत शिरला. आजूबाजूचं सगळं सामान घेतलं त्यांनी, जमा केलं आणि एका पोत्यात भरलं. तो निघायला लागला. जाता जाता त्याचा पाय बाबांना लागला. त्या पायाच्या धक्क्याने बाबा उठले आणि एवढं धडधाकट शरीर, अशी पवनहारी असून सुद्धा पुष्टकांती तैसे दिसेवरी, असं शरीर धडधाकट होतं. त्याला बघून त्या चोराला घाम फुटला. ते धूम ठोकली, त्यांनी पोतं तिथंच टाकलं, धावत सुटला. तो धावतोय, पवनहारी बाबांनी ते पोतं उचललं आणि त्याच्या मागे धावत सुटले. आता चोराला असं वाटलं, मी धावतोय, माझ्या मागे धावतायत इथपर्यंत ठीक आहे, पोतं घेऊन का धावतायत, कळलं नाही. पण संत असे असतात हो,
धावत 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 असा अंधाऱ्या जंगलात तो पळायला लागला. त्याच्या मागे पवनहारी बाबा त्याच्या बगले असं त्या कॉलरला धरलं त्याच्या आणि म्हणले, अरे थांब, किती पळशील लेकरा. अंगावरच्या उपवस्त्राने त्याच्या कपाळावरचा घाम टिपला. म्हणले, हे तुझं पडलं होतं तिथं, मी तुला द्यायला आलोय, घे. तो म्हणला, अहो मी चोर आहे. ते म्हणले, मी विचारलं का तुला तू कोण आहे, मला काय करायचंय, तू कोण आहेस. पण मी साधू संन्याशी, हे तिथं तू न्यायला आला होतास, हे घेऊन जा म्हणाले तुझं. तो म्हणतो, अहो मी चोर आहे, असे नका, किती धावशील, किती पळशील. कपाळावरचा घाम टिपला आणि स्वामीजी ती गोष्ट ऐकतायत. तो शिष्य त्यांना सांगतोय बरं का, लक्ष देऊ नाही का. आणि तेव्हा त्या शिष्याला स्वामीजींनी विचारलं, हो का रे, असं घडलं, अरे मग झालं काय पुढे त्या चोराचं. तो शिष्य म्हणाला, तो चोर म्हणले तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ लोह परिसाची नसा हे उपमा. काय काय असते संतांची ताकद, काय असते बघा तुम्ही श्रोते हो. म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. संतांना ओळखायचं कसं, कधीच गर्व नाही. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिदः प्रियञ्च सहति क्रोधञ्च नालम्बते श्रुत्वा काव्य गुणान् संतिष्ठते मुकवद् दोषान् छादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणम्. संतांची लक्षणं सांगितली सुभाषितकारांनी. गर्वन्नोद्वहते न निंदति परान्, गर्व कधीच करत नाही, दुसऱ्याची निंदा नाही. फार मोठा विषय आहे, किती सांगू किती नको. तुम्हाला असं काही संस्कृत बोललं की सगळ्यांचे चेहरे असे होत आहेत की अरे 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 काही खरं नाही. आता सोपा असतो. गर्वन्नोद्वहते कधी ऐकत नाही म्हणून आपल्याला सवय नसते. काय सोपं आहे बघा. गर्वन्नोद्वहते, संत कधी गर्व करत नाहीत. न निंदति परान, दुसऱ्याची निंदा त्यांच्या चित्ताला शिवत नाही. मग आपणही तसंच वागलं पाहिजे की नाही. नाहीतर महिला वर्ग 4 बायका एकत्र जमल्या की हिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, त्याचं काय झालं, सगळ्या गावाचं वर्तमानपत्र आमच्याकडे भेटतं. न निंदति परा नो भाषते निष्ठुरम. निष्ठुर म्हणजे कठोर. संत कधी कठोर बोलत नाहीत. उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते क्रोधञ्च नालम्बते. संत कधी रागवत नाही. क्रोध हा विकार त्यांच्या चित्तात सुद्धा नसतो. अहो ज्या भगवंताचं गुणगान संत गातात तो भगवंत त्यांनी आपलासा केलाय. भगवंत कसा आहे सांगते, भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा, टाळी वाजवा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची ही. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची या. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांची या. तुका म्हणे होय तैसे होई जेथ संगे, वास लागे अंगे चंदनाचा. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचिया. क्रोध विकारापासून संत दूर आहेत. षड विकारांपासून संत दूर आहेत. ज्यावेळी ज्या भगवंताची उपासना संत करतात तो संत षडगुणे, तो भगवंत षडगुणेश्वरी आहे. द्वारकेमध्ये ज्यावेळी दुर्वास ऋषी आले होते बरं का, द्वारका नगरी भगवंतांची सोन्याची, आणि दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी म्हणजे दुर्वास, त्यांना फार जवळ करायची काही सोयच नव्हती. हातात कमंडलू, शापून भस्म करून टाकायचे मनाविरुद्ध घडलं की. त्यामुळे फार जवळ करायचेच नाहीत लोक त्यांना. ते ऋषी आले द्वारकेमध्ये, म्हणले कृष्णा मला तुझी द्वारका नगरी फिरून बघायची आहे. आणि
भगवंतांनी त्यांना रथात बसवलं. मध्यरात्रीच 1:30-2 वाजता म्हणले बसव रथात आणि द्वारका फिरव. म्हणले आत्ता उजाडू दे. म्हणले मग दाखवू. नाही म्हणाले आत्ताच बघायचे, नाहीतर कमंडलू काढीन, पाणी शिंपडेन अंगावर. नाही नाही म्हणले चालतंय. रथात बसवलं. रथाचे घोडे झुंपले आणि स्वतः भगवंत सारथ्य करत बसले. दुर्वास ऋषींना द्वारका नगरी फिरवून दाखवायला लागले. थोड्या वेळ चालला रथ आणि म्हणाले कृष्णा थांब. ते घोडे बाजूला कर म्हणले. घोड्यांची काय गरज आहे? मग म्हणले रथ चालणार कसा? अरे तू आहेस ना. ऋषी होते, गृहस्थाश्रमी होते भगवंत. ऋषींचा अनादर करून चालणार नाही. अतिथीचं स्वागत केलंच पाहिजे, मान राखलाच पाहिजे. तू म्हणाले घोड्याच्या जागी उभा राहा, तू रथ हाक. झालं, घोडे बाजूला केले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारकाधीश परमात्मा रथाचं जुमानेवर घेऊन चालायला लागला. ऋषी मागे बसले. काही अंतर रथ चालून गेला. म्हणले कृष्णा थांब, नाही तर कमंडलू काढतो. थांबले भगवंत. म्हणले दुसरी बाजू रिकामी आहे. म्हणले मग काय करू? रुक्मिणी कुठे आहे? झोपली. उठव तिला, आण म्हटले. भगवंत म्हणले नको, माझी रुक्मिणी नाजूक आहे. म्हणाले नको तिला, मी नेतो ना तुम्हाला. कृष्णा रुक्मिणीला आण, नाही तर कमंडलू काढेल. झालं, रुक्मिणीला उठवून आणलं. रुक्मिणी आई साहेब जगत जननी आदिशक्ती दुसऱ्या बाजूला. भगवंत म्हणताय तू नुसतं नाटक कर, मी सगळं नेतो म्हणले, सांभाळतो. आणि रथ बराच पुढे चालत गेला. आदिशक्ती जगन्माता रुक्मिणी आई साहेब आणि इकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगत चालक अनेकांचा बाप असलेला परमात्मा दोघ जण रथ हाकतायत. दुर्वास ऋषी रथात बसलेत. कधीही पाघळणार नाही असं हृदय त्यांचं. प्रचंड क्रोधिष्ट आणि कोपिष्ट असलेले ऋषी त्या क्षणाला काही अंतर चालून रथ गेला आणि दुर्वास ऋषी म्हणतात कृष्णा थांब. अरे रथातनं खाली उडी टाकली, धावत गेले, पाय धरले भगवंताचे. म्हणले तुला इतकं छळतोय मी कृष्णा, तुला राग नाही का रे येत? राग नाही का येत? परमात्मा भगवंत म्हणतात राग येतो ऋषीवर, पण कुठं रागवायचं ते कळतं. म्हणाले मी इथे नाही रागवणार, पण शिशुपालाचे 101 अपराध भरेपर्यंत माझं काउंटिंग चालू होतं. 91, 92, 93, 94, 99, 100 आणि 101व्या अपराधाला सुदर्शन चक्र काढलं आणि धडा वेगळं मस्तक केलं राजसूय यज्ञामध्ये. रागवायचं कुठे हे आम्हाला कळलं की आमचे प्रपंच सुखी झाले. विठ्ठल आणि असे संत भगवंताचं अनुकरण करतात, त्याच्या गुणांची कास धरतात, त्याच्या गुणांचं संकीर्तन करतात. म्हणून भगवंताचे सगळे गुण संतांकडे असतात. म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टी कांती तैसी दिसेवरी. म्हणून तुकोबराय पांडुरंगाला सांगतात, आपल्या स्वतःला सांगतात की मला त्यांच्यासारखं झालं पाहिजे. कुणासारखे? अमृतासारख्या संतांसारखं मला जीवन मिळू दे. जसं चंदन वृक्षाच्या सहवासात आल्यानंतर बाकीची झाडं सुद्धा चंदनाचा सुगंध देतात, तसं माझं जीवन अमृतासारख्या संतांच्या सहवासात गेल्यानंतर माझंही जीवन अमृतासारखं मधुर होईल. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे तैसे होई जे गंगे. तुका म्हणे तैसे होई जे सत्संगे. म्हणे तैसे होई जे सत्संगे. म्हणे तैसे होई जे सत्संगे. तुका म्हणे तैसे